ओ परिवर्तन बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 16वा अध्याय. भारताची जगभरात ओळख. नमस्ते. कोणत्याही सभ्यतेमध्ये, संस्कृतीमध्ये अभिवादनाच्या पद्धतींचे खूप महत्त्वपूर्ण स्थान असते. ते अभिवादन त्या संस्कृतीची ओळख बनते. ते करताच हे ओळखण्यात येते की हा कोणत्या देशाशी अथवा कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे. महर्षी दयानंदांच्या प्रादुर्भावापूर्वी भारताची दशा काहीशी याप्रमाणे होती की सर्व जातींमध्ये, उपजातींमध्ये अभिवादनाची पद्धत वेगवेगळी होती. त्यामुळे आम्ही एका देशाचे व एकाच वैदिक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना दिसत नव्हतो. महर्षी दयानंद एकीकडे यास देशाच्या सांस्कृतिक एकतेमध्ये बाधक मानत होते, तर दुसरीकडे ते याला आपल्या भारतीय संस्कृतीची एक विशेषता मानत होते की सर्व लोकांनी एकमेकांना भेटताना अभिवादन करत नमस्तेच करत जावे. मुस्लिम वेगळे अभिवादन करत होते, ख्रिश्चन वेगळे, शीख वेगळे, हिंदू वेगळे. हिंदूमध्ये देखील वेगवेगळ्या मान्यतांचे लोक अभिवादनामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करत असत. यामुळे त्यांच्यातील जाती भिन्नता वाढत होती. उदाहरणासाठी कोणी राम राम केले तर समोरच्याची रामावर श्रद्धा नसल्यास तो राधे राधे म्हणत होता. परंतु दोघांना हे जाणवायचे की तो वेगळा आहे आणि आम्ही वेगळे आहोत. जेव्हा एखादा हिंदू एखाद्या शीखाला राम राम म्हणायचा तर शीख उत्तर देत असे, सत श्री अकाल. ख्रिश्चन वेगळे अभिवादन करत असत, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. तर समोरचा विचारही करू शकत नसे की काय उत्तर द्यावे. महर्षी दयानंदांनी वेदाच्या मंत्रातून घेऊन सर्वात उत्तम नमस्ते सारख्या सार्वकालिक अभिवादनाचा उपहार प्रदान केला, ज्याचा कोणीही कोणालाही उद्देशून कोणत्याही वेळी, कोणत्याही वयाच्या, लिंगाच्या, देशाच्या व्यक्तीला, कोणत्याही पदावरील व्यक्तीला म्हणू शकतो. कोरोना काळात तर नमस्तेला सगळ्या जगाने आपलेसे केले होते. कारण गालास गाल लावता येत नव्हते, हात मिळवले जाऊ शकत नव्हते, गळा भेट पण घेता येत नव्हती, माथ्याचे चुंबन शक्य नव्हते, माथ्याला माथा टेकवणे देखील बंद केले होते आणि बाकी सर्वात उत्तम प्रकार देखील हाच उरला आणि अवलंबिला गेला केवळ नमस्ते, नमस्ते, नमस्ते. नमस्तेचा अर्थ मी आपल्याला नमन करतो. हीच तर देणगी होती दयानंदांची. महर्षी दयानंदांच्या किती देणग्या पाहाव्यात. मी आता निक्षून सांगू शकतो की त्यांच्या सर्व देणग्या कदाचित कधीही एकाच ठिकाणी लिहिता येणे शक्य झाले नाही. त्यांचे सर्व विचार इतके प्रगतिशील आणि प्रगतिवादी होते की त्यांची त्या जमान्यात कोणीही कल्पना करू शकत नव्हता. त्यापैकी एक आहे लोकतंत्र.